श्री नवनाथ कथासार अध्याय 29 भर्तरीला विरक्ती। या अध्यायाचे नित्य पठण अथवा श्रवण केले तर क्षयासारख्या भयंकर रोगापासून सुटका होईल। अध्यायाला सुरुवात होते। पूर्वी सांगितल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ गर्भाद्री पर्वतावर राहिला आणि गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत होता। त्याने गिरनारास जाऊन दत्तात्रेयांची भेट घेऊन त्याला नमस्कार केला। दत्तात्रेयाने त्याला प्रेमाने जवळ बसवले व मच्छिंद्रनाथ कोठे आहे व तू इकडे कसा आलास वगैरे विचारपूस केली। तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, मच्छिंद्रनाथ गर्भाद्री पर्वतावर आहे, तेथे ते तपश्चर्या करीत आहे आणि मी तीर्थे करीत आपल्या चरणाजवळ आलो आहे। ते ऐकून दत्तात्रेयाला समाधान वाटले। तो म्हणाला, माझे एक काम आहे, ते तू कर। ते काम म्हणजे मी भर्तरीवर अनुग्रह केला आहे, पण तो आपल्या बायकोसाठी स्मशानात शोक करीत राहिला आहे। त्याला आज 12 वर्ष झाली। तो गवत झाडाची पाने खाऊन आपले जीवन कंठित आहे। तेव्हा तो तेथे जाऊन त्याला युक्तीने सावध कर। हे सर्व जग मिथ्या अश्वास्त आहे हे त्याच्या निदर्शनाला आणून दे व त्याला नाथपंथाची दीक्षा दे। मी त्याला मागे उपदेश केला तेव्हा त्याने मला मी नाथपंथाची दीक्षा घेईन असे वचन दिले होते। मग दत्तात्रेयाने गोरक्षाला भर्तरीची जन्मापासूनची संपूर्ण हकीकत सांगितली। ती ऐकल्यावर गोरक्ष म्हणाला, आपल्या आशीर्वादाने मी हे कार्य यशस्वीपणे करून देतो असे म्हणून त्याने दत्तात्रेयाला नमस्कार केला आणि शीघ्रगतीने कामगिरीवर निघाला। मग गोरक्षाने व्यान अस्त्र जपून भस्म कपाळी लावले आणि तो क्षणार्धास 50 योजने दूर असलेल्या अवंतीस पोहोचला। तेथे स्मशानात त्याला कृश झालेला भर्तरी दिसला। तो एकसारखा पिंगलेचा ध्यास करीत होता। त्याची अवस्था पाहून गोरक्षालाही वाईट वाटले। त्याने विचार केला की हा पिंगलेच्या विरहाने अगदी वेडा झाला आहे। यावेळी जर मी ह्याला उपदेश केला तर तो फेल जाईल, म्हणून काही युक्तीने आपले काम साधावे। अशा तऱ्हेने विचार करून गोरक्षनाथ कुंभाराकडे गेला। त्याने एक मडके विकत घेतले, त्याला बाटली असे नाव दिले। ते मडके रंग देऊन सुशोभित केले। मग ते मडके घेऊन तो स्मशानात गेला। तेथे ठेच लागल्याचे निमित्त करून तो जमिनीवर पडला व बेशुद्ध पडल्याचे त्याने आणला। तेव्हा बाटली म्हणजे मडके फुटून गेले आहे असे पाहून तो रडू लागला। त्याने तिच्यासाठी फारच शोक केला। मग खापराचे सर्व तुकडे एकत्र करून तो रडत बसला। बाटलीसाठी त्याने खूप शोक केला। त्यात तो म्हणे, ती मला अत्यंत उपयोगाची होती व मी मरून ती बाटली राहिली असती तर फार चांगले झाले असते। तिथे जवळच भर्तरी होता। त्याला हे पाहून फार आश्चर्य वाटले। ते विचित्र वागणे पाहून त्याला राहून राहून हसू येत राहिले। इकडे गोरक्षनाथ एकसारखा धाय मोकलून रडत राहिला। तो म्हणू लागला, माझे बाटली धन कोणत्या दुर्जनाने हिरावून नेले। हे बाटली धन, एकदा तरी मला तुझे तोंड दाखव। गोरक्षाचा तो विचित्र विलाप ऐकून भर्तरी पिंगलेचा नाद विसरला। दमडी किमतीची बाटली आणि एवढ्यासाठी बाटली बाटली म्हणत रडत असलेल्या गोरक्षनाथास पाहून भर्तरी स्वस्त बसवेना। तो गोरक्षनाथाला म्हणाला, अरे तू स्वतःला योगी म्हणवतोस आणि अडक्याची किंमत असलेली बाटली गेली म्हणून वेड्यासारखा रडत बसला आहे। हे कसे काय? ही अनुकूल संधी आहे असे पाहून गोरक्षनाथाला आणखी हुरूप आला। तो म्हणाला, राजा तू कोणत्या गोष्टीसाठी दुःख करीत बसला आहेस? आवडत्या गोष्टीचा दुःखाचा अनुभव तुला आहेच। त्याचप्रमाणे माझी आवडती बाटली फुटल्याने मला किती दुःख झाले हे माझे मीच जाणतो। त्यावर भर्तरी म्हणाला, मडक्यासारख्या क्षुल्लक वस्तूसाठी मी शोक करीत नाही। सौदामिनीसारख्या माझ्या पिंगला राणीचा घात झाला म्हणून मला फार दुःख होत आहे। ती आता मला पुन्हा मिळायची नाही, परंतु अशी मडकी हवी तितकी मिळतील। ते ऐकून गोरक्षनाथाने सांगितले, तुझ्या पिंगल्यासारख्या लक्षावधी पिंगला एका क्षणार्धात मी निर्माण करून देईन, पण माझ्या बाटलीसारखी दुसरी बाटली केव्हाही मिळणार नाही। तेव्हा भर्तरी म्हणाला, तू लक्षावधी पिंगला उत्पन्न करून दाखव, म्हणजे मी तुला शेकडो बाटल्या निर्माण करून देतो। तू तुझा चमत्कार मला दाखव। त्यावर गोरक्षनाथ म्हणाला, मी पिंगला उत्पन्न करून दाखवल्या तर तू मला काय देशील? तेव्हा आपले राज्यवैभव, सुखसेवन इत्यादी सर्व त्याला देण्याचे भर्तरीने मान्य केले व पंचमहाभूतांना साक्षी ठेवून बोलल्याप्रमाणे न केल्यास माझे पूर्वज नरकवास भोगतील आणि मीही 100 जन्म रौरक नरक भोगीन अशी त्याने प्रतिज्ञा केली। मग गोरक्षाने त्यास बजावले, बोलल्याप्रमाणे तू वागला नाहीस तर सहस्र जन्मापर्यंत नरकवास भोगशील। नंतर गोरक्षनाथाने कामिनी अस्त्राचा जप करून पिंगल्याच्या नावाने भस्म फेकले
आणि लक्षावधी पिंगला खाली उतरल्या. अगदी पिंगला राणीसारख्याच त्यांची रूपे पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. त्या सर्वांना जवळ बसवून त्याने संसारातील खानाखुणा विचारल्या. त्यांनीही राजाला प्रश्नाची बरोबर उत्तरे दिली. शेवटी पिंगलेने राजाला सांगितले, माझ्या विरहाने तुम्हाला दुःख झाले हे जरी खरे असले तरी अश्वास्त गोष्टीबद्दल असा शोक करणे योग्य नाही. मी मनापासून तुमच्यावर प्रेम करीत असता स्वतःला जाळून घेतले, परंतु गोरक्षनाथाने मला पुन्हा सजीव केले. तथापि शेवटी आम्हाला व तुम्हाला जायचेच आहे, ते कदापि चुकणार नाही. तेव्हा आता माझा छंद सोडून तुम्ही आपल्या देहाचे सार्थक करून घ्या व मोक्षाची प्राप्ती करून घ्या. फक्त माझा ध्यास करून तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. मी तुमची पत्नी असता पतिव्रता धर्म आचरून आपले हित साधून घेतले. आता तुम्ही आपल्या हिताचा मार्ग आचरावा. पिंगलेचे भाषण ऐकून राजाला विस्मय वाटला. मग भर्तरी लगेच गोरक्षनाथाच्या पाया पडला. तेव्हा गोरक्षनाथाने त्याला हाताला धरून उठून सांगितले, राजा, माझा गुरु मच्छिंद्रनाथ दत्तात्रेयांचा शिष्य आहे आणि तुलाही दत्तात्रेयाचा अनुग्रह झालेला आहे. म्हणजे पर्यायाने तू माझ्या गुरुचा बंधू आहेस, म्हणून मला गुरुस्थानी आहेस. तेव्हा तू माझ्या पाया पडण्याऐवजी मीच तुझ्या पाया पडणे अधिक योग्य होय. म्हणून आता मीच तुला साष्टांग नमस्कार करतो. राजा, आता मला सांग की तुझ्या मनात तरी काय आहे? तुझी पिंगलेसह राज्य सुखाचा उपयोग घेण्याची इच्छा आहे की वैराग्याने वागून जन्माचे सार्थक करून घेण्याची? गोरक्षाचा तो प्रश्न ऐकून राजा म्हणाला, मी पिंगलेसाठी 12 वर्ष बसलो होतो, परंतु ती मला दिसली नव्हती आणि तू तुझ्या योग सामर्थ्याने बघता बघता शेकडो पिंगला मला दाखवल्याच. असे हे सामर्थ्य राज्यवैभवात दृष्टीस पडत नाही. मी भ्रमात पडलो, श्री गुरूंच्या हातून निसटलो आणि मोठ्या संकटात सापडलो. कृपा करून मला माझ्या गुरूंचे दत्तात्रेयांचे दर्शन करवावे. मी योग मार्गच पत्करणार आहे. दत्तात्रेयांच्या दर्शनास जाण्यापूर्वी भर्तरी गोरक्षनाथास म्हणाला, आता तू ह्या सर्व पिंगला अदृश्य कर आणि प्रथम राजवाड्यात चल. गोरक्षनाथाने त्याचे म्हणणे मान्य केले. मग सर्व पिंगला अदृश्य करून राजाबरोबर तो राजवाड्यात गेला. त्यांना पाहून सर्वांनाच खूप आनंद झाला. विक्रमराजाने गोरक्षनाथास सुवर्णाच्या आसनावर बसवले, त्याला नमस्कार केला आणि त्याची षोडोपचारांनी पूजा केली. विक्रमराजाने गोरक्षनाथास प्रार्थना केली की भर्तरीस कोणत्या युक्तीने भानावर आणले ते कृपा करून सांगावे. मग गोरक्षनाथाने घडलेला सर्व प्रकार त्याला सविस्तरपणे सांगितला व पुढचा संकेतही त्याच्या कानी घातला. विक्रमराजाने त्या दोघांना आणखी येथे 6 महिने राहण्याचा आग्रह केला. 12 वर्ष भर्तरी केवळ झाडाची पाने खाऊन राहिल्याने तो अगदी कृश झाला होता. म्हणून विक्रमराजा म्हणाला, 6 महिने येथे राहिलात म्हणजेच तेवढ्या दिवसात भर्तरीच्या अंगी थोडी तरी शक्ती येईल. तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले, भर्तरीचा आजचा निर्णय कायम राहील याची खात्री नाही, म्हणून आम्हाला येथे आणखी राहणे योग्य नव्हे. तरीही विक्रमासाठी तो 3 रात्री तिथे राहिला. नंतर भर्तरीला बरोबर घेऊन तो निघाला. त्या प्रसंगी भर्तरीच्या स्त्रियांनी गोरक्षनाथावर रागावून खूप वल्गण्या केल्या आणि शिव्यांची लाखोली वाहिली. परंतु विक्रमराजाने मात्र उभयंतांना मोठ्या आनंदाने निरोप दिला. गावातील प्रज्ञावंत मंडळी त्यांना पोचवण्यासाठी विक्रमराजाबरोबर वेशीपर्यंत गेली. गोरक्षनाथाने भर्तरीस निघताना स्पष्टच विचारले की जर तुझे मन राज्यवैभवात गुंतले असेल तर तू अजूनही विचार कर व परत जा आणि खुशाल संसार सुखाचा उपभोग घे. भर्तरी प्रांजळपणे म्हणाला, आपण संसाराला विटलो आहोत. मग तशी खात्री करून घेण्यासाठी गोरक्षाने आपली शैली शिंगी कंथा त्याला देऊन भिक्षेसाठी जोडी दिली व त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला त्याच्या स्त्रियांकडे भिक्षेसाठी पाठवले. राजाला पाहून स्त्रियांनी रडून आकांत केला. राजाचे गुण आटून त्या पुन्हा त्याला राहण्याचा आग्रह करू लागल्या, पण भर्तरीचे मन अजिबात द्रवले नाही. तो त्यांचा तिरस्कार करून निघून गेला. मग विक्रम वगैरे सर्वजण नगरात परतले. विक्रमाने सर्व स्त्रियांना उपदेशाच्या 4 गोष्टी सांगितल्या. भर्तरी फारच अशक्त झाला होता. त्याला चालण्याचे श्रम सहन होत नव्हते. ते पाहून गोरक्षनाथाने यानास्त्राची योजना करून भस्म मंत्रून त्याच्या कपाळाला लावताच भर्तरीचा अशक्तपणा नाहीसा झाला आणि ते दोघे डोळे मिटून एका क्षणार्धात गिरनार पर्वतावर आले. दत्तात्रेयाने प्रेमाने त्यांना जवळ घेतले व त्यांचे समाधान केले. श्री नवनाथ कथासार अध्याय 29 समाप्त होत आहे.